नाही, आमचं ॲक्च्युली मी बघून गेल्यानंतर मग परत एंगेजमेंट झाली माझ्या मते आमची एक 4-5 महिन्यांनी आणि लग्न 1 वर्षानंतर झालं. मग त्या काळात मला वाटत नाही आम्ही कधी बोललो असणार. म्हणजे कोर्टशिपमध्ये कधी फोन नाही, काय नाही, असं जास्त कधी काय आमचं बोलणं झालं नाही. लग्न झाल्यानंतर मग माझं एवढीच अपेक्षा होती, कारण का आमचं काय आम्ही एकत्र राहणारं कुटुंब होतो आधीपासून. म्हणजे आमचं घर कायम पाहुण्यांनी भरलेलं, लोकांनी भरलेलं. आणि आमच्या घरचे मेन होती आमची आजी. ते एक्सपायर झाले 2013 मध्ये. त्यांचं आधीपासून आम्हाला शिकवण होते की आपण सगळं कुटुंब एकत्र राहायचं सुखा दुःखात. ज्याला मी लग्न होऊन आलं त्याला मी पहिला हिला सांगितलेलं तेव्हा माझं तू सेकंडरी सगळं कर, खरं कुटुंबाला कसं एकत्र ठेवता येईल ते इम्पॉर्टंट आहे. कारण का आज आमचं कुटुंब एकत्र आहे म्हणून आजचे जे दिवस आपण बघतोय, म्हणजे राजकारणात असतील किंवा व्यवसायात असतील किंवा आम्ही एकामेकाच्या मदतीला जातोय. मी आहे, भाऊ आहे, माझे वडील आहेत, माझी बहीण आहे, म्हणजे निलोफर आहे. हे सगळं आम्ही एकत्र कुटुंब राहिल्यामुळे आज हे दिवस बघतोय. मला हिच्याकडनं एकच अपेक्षा होती की आपण घर एकत्र कसं टिकवता येईल आजच्या म्हणजे आजकालच्या काळात. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आजकाल ते चाललंय की बाबा मायक्रो फॅमिली, हे ते मला नाही पटत. माझं असं अपेक्षा असणार की शेवटपर्यंत आम्ही एकत्र कुटुंब म्हणून राहायला पाहिजे. ते तसं तिनं व्यवस्थित सगळं हाताळलं.